तर सर तुम्ही मला बोललो होतो जॉबसाठी. सर मी तुम्हाला बोललो होतो तर तुम्ही कुठून आलात? ते टायलं करून आलोय. तर सर तुमचं शिक्षण किती झालंय बरं? तर सर माझी नाही का MPC झालेली. अरे बाप रे बाप, तुम्ही तर खूप शिकलेत. तुम्हाला दुसरीकडे कुठं नोकरी भेटली का? सर कलेक्टर पर्यंत मला नोकरी येऊन गेल्या पण मला स्वीकारलंच नाही त्या. तिथं तरी काय होतं 15 ते 20 लाख पॅकेज परवडत तरी का 40,000 तरी पाहिजे. चमाला इतकं शिकण्याला हिशोब कळणार अजून. अहो मग सर खरं परत नाही 15-20 लाख रुपये 43,000 तरी पाहिजे. तर सर मग तुम्हाला आपले आहे ना एका वर्षाचं आहे ना 30 ते 40,000 रुपये पॅकेज मिळेल आणि वरून तुम्हाला जेवणाची सोयी तुमच्याकडे राहील, राहण्याची सोयी तुमच्याकडे राहील, आमच्याकडे काहीच राहणार. धन्यवाद. आम्ही अशाच नोकरीची वाट पाहत होतो. बरं झालं तुम्ही दिली. आपली कंपनी किती एकराची? अहो आपली कंपनी 10 ते 15 एकर. किती? 10 ते. चला बरं दाखवा बरं आपली कंपनीचा. कंपनी काय दाखवायची? तुम्ही कंपनी तो बाय सध्या इथून तिथून आपले 15 एकर वावर का तीच आपली कंपनी. शेती म्हणजे आपली कंपनी. अरे बापरे लय मोठी कंपनी आहे मग. सर मला एक सांगा या कंपनीत मला जॉब कोणता करायचा? तर सर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. तुम्हाला या कंपनीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्या आपल्याकडे बाया कामाला राहणार आहे त्यासाठी त्यांच्या मागचं गवत गोळा करणं हे तुमचा जॉब राहणार आहे. दुसरा म्हणजे फवारणी बिवारणी करणं हे तुमचा जॉब राहणार आहे. तर आपल्या कंपनीत सर तुम्ही जादा शिकले असल्यामुळे तुम्हाला एकदम चांगला जॉब भेटत आहे. कारण जे कमी शिकले आहेत त्यांना एकदा खुरपावं लागत खाली बसून. तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगली नोकरी आहे. फवारणी करायची, खत टाकायचं हे तुम्हाला एकदम बेस्ट काम भेटणार आहे. तर मला मान्य आहे. वा चला मी कामाला सुरुवात करतो. बरोबर घ्या सर उरकतं. तर सर मी आता जातो. आता तुम्ही मामा काम बघतो. इतके शिकलेले पोर जर आपले कामाला भेटत असले काय करता शिकून? कामाचं शेवट इतकं शिकलो MPSC झाली आणि शेवट वावरात कामाला आले. काय करता शिकून? हे शिक आवरा.